सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आता बेमुदत संप जो आहे तो पुकारलेला आहे। खरं तर BHMS जे डॉक्टर आहेत त्यांना देण्यात येणारे जे CCMP रजिस्ट्रेशन जे आहे ते बंद करावं या मागणीसाठी हे संप जो आहे तो पुकारलेला आहे। खरं तर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास 250पेक्षा अधिकचे डॉक्टर्स जे आहेत निवासी डॉक्टर्स आहेत ते इथे कार्यरत आहेत आणि या सर्वांनी आता कामबंद आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे। जवळपास संप पुकारण्यामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे। काय नक्की भूमिका आहे, कशासाठीच आपला संप आहे? आमची माड थ्रू ही भूमिका आहे की महाराष्ट्रभर जे आता काल रात्री 8 वाजेपासून जे होमिओपॅथिक डॉक्टरचं रजिस्ट्रेशन सुरू आहे जे की वैध नाही आहे ते 5.5 वर्षाचा कोर्स करून जे BHMS कोर्स करतात त्याच्या अंतर्गत त्यांनी होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये त्यांनी करायला पाहिजे। 6 महिन्याचा तुटपुंजा कोर्स करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करायला नाही पाहिजे। रुग्णाच्या जीवाशी खेळणं बंद करायला पाहिजे। त्यांचं शिक्षण ज्यामध्ये ते पारंगत आहेत त्याचा त्यांनी वापर केला पाहिजे। मॉडर्न प्रॅक्टिस करण्यासाठी 5.5 वर्ष MBBS सारखा कोर्स करून येणंच उचित असेल। BHMS कोर्स करून होमिओपॅथीमध्ये त्यांनी उचित त्यांच्या स्तरावर प्रॅक्टिस करण्यात यावी ही आमची सरकारशी मागणी आहे। आम्ही सध्या आज रात्री 12 वाजेपासून रूटीन सर्व्हिसेस सर्व OPD आणि IPD सर्व्हिसेस अलॉंग विथ जे OT आहेत सर्व्हिसेस त्या आम्ही बंद केल्या आहेत। इलेक्टिव्ह सगळ्या प्रोसिजर बंद आहेत तर फक्त इमर्जन्सीसाठी आम्ही इथून कार्यरत असणार आहेत। पुढच्या 24 तासामध्ये सेंट्रल मेमोरंडमनुसार जर सरकारने आमचं निवेदन मान्य नाही केलं तर आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन करण्याचं आम्ही हे करणार आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस पण आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या याच्यावर आहे। खरं तर तुम्ही MBBS शिक्षण घेता पूर्ण करता, मात्र BHMSच्या डॉक्टरांना सुद्धा तीच प्रॅक्टिस ते तुमच्या बरोबरीने येऊन बसणार आहेत। काय नक्की तुमचा आक्षेप कोणत्या गोष्टीवरती आहे? आमचा आक्षेप ह्या गोष्टीवर आहे की आम्ही 5.5 वर्ष लावले आहेत तेवढाच अभ्यास करायला। आम्हाला माहिती आहे की त्या गोळ्या कसं काम करतात, त्या गोळ्या रुग्णांसाठी किती हानिकारक आहे, कितपत ते काम करतात म्हणून। पण त्याच गोळ्या जर ते 6 महिन्याचा फक्त कोर्स करून देणार असेल तर ते कितपत बरोबर आहे? आम्हाला ते मान्य नाही आहे आणि ते करून पण त्यांना आम्हाला जे 5.5 वर्षानंतरचे रजिस्ट्रेशन मिळतं आहे ते त्यांना तो 6 महिन्याचा ब्रिज कोर्स करूनच मिळतं आहे, तर मग ते आम्हाला मान्य नाही आहे। खरं तर शासन असेल किंवा मेडिकल काउन्सिल किंवा संबंधित सरकारमधले जे लोक आहेत त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास करूनच याला परवानगी दिली असणार आहे। मग असं असताना आपला विरोध नक्की काय आहे? आता सरकार जे निर्णय घेतं आहे त्याला आपण विरोध तर करूच शकतो ना, कारण सरकारने आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना पण विचारून की आम्हाला ही गोष्ट मान्य आहे की नाही याचा पण एक त्यांनी विचार करायला हवा। आता अखिल महाराष्ट्रामध्ये जितके रेसिडेंट डॉक्टर्स आहेत आज 12,000 डॉक्टरांनी संप पुकारला आहे, तर त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला म्हणजे जे आमचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना पण एकदा विचारून मग निर्णय घ्यायला हवा असं आमचं मत आहे। ठीक आहे, त्यामुळे आणि एवढे आम्ही 5.5 वर्ष याचा अभ्यास करतो आहे आणि एक 6 महिने आणि एक 6 वर्षाचा काळ याच्या दोघांमध्ये भरपूर मोठा फरक पडतो। 6 महिन्यात तुम्ही किती गोष्टी शिकणार आहात आणि 6 वर्षात किती शिकणार याचा अंदाज आपण लावू शकतो, तर यासाठी आम्हाला हे मान्य नाही आहे। काय तुमची भूमिका असणार आहे जर का हे सरकारने मागण्या मान्य नाही केल्या आपल्या, तर पुढची भूमिका काय असणार आहे? अभी आगे हमने यही डिसाइड किया कि आज इमरजेंसी सर्विसेज पूरा चालू रहेंगे, बाकी OPD IPD सर्विसेज बंद है आज। अगर हमारा डिमांड्स अगर गवर्नमेंट माना नहीं तो कल से एज पर सेंट्रल मार्ट डायरेक्टिव हम लोग इमरजेंसी सर्विसेज भी कल से बंद करने के लिए सोच रहे हैं। अगर ऊपर से ऑर्डर आए तो हम कल से वही बंद करेंगे। कुठेतरी सरकार दुजाभाव करतंय किंवा तुम्ही दुजाभाव करताय अशी एक भावना डॉक्टरांमध्ये होते का? काय नक्की तुमच्या मागण्या आहेत? आपकी क्या डिमांड है, आप क्या राय रखते हैं? हम होम्योपैथी के अगेंस्ट नहीं है, हम सिर्फ ये बोल रहे हैं कि उसको और इसको मिक्स मत कीजिए। वो लोग जिसमें वो एक्सपर्ट्स हो सकते हैं होम्योपैथी में तो वो होम्योपैथी में प्रैक्टिस करना चाहिए, तो उनको सिर्फ 6 मंथ्स का कोर्स देके उनको और हमारा एक बोलना गलत है। तो इसकी वजह से हमारा पेशेंट्स को भी त्रास होने वाला है, क्योंकि एक 6 मंथ्स के हम पढ़ते हैं उसको लाइव देखते हैं पेशेंट्स में। इंटर्नशिप के दौरान हमको पता चलता है कि एलोपैथिक मेडिसिन का इफेक्ट्स क्या होता है, साइड इफ़ेक्ट्स क्या होता है, ये बहुत लंबा तरीके से देख के आते हैं। इसको आप 6 मंथ्स को ब्रिज करके ये दोनों सेम है बोलना गलत है, हमारे लिए, पेशेंट्स के लिए और उनके लिए भी गलत है। आपण पाहतोय खरं तर BHMS डॉक्टरांना 6 महिन्यांचा कोर्स करून जे रजिस्ट्रेशन देण्यात येणार आहे त्याला या मार्ड संघटनेच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांचा जो आहे तो विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.